मला विकत ट्रॅव्हलर आई थोडं पुढं सरका अंतर सोडून बसा एवढे खेळून बसू नका अचानक पोलीसची गाडी आली तर मग पहा तरी सांगा पुढं थोडं असं नाटक करून बसू नका मोकळे बसा री र राम कृष्ण हरे
लेकुराचे गीत लेकुराचे गीत लेकुराचे गीत लेकुराचे गीत लेकुराचे गीत
सध्या माईकला सुद्धा सॅनिटायझर लावावं लागतं. विठाला
सहाने ज्यांचं श्राद्ध आहे आणि त्या श्राद्धाच्या निमित्तानं पहिली परंपरा सुरुवात केली कुटुंबाने. विठाला विठाला 5-6 महिने झालं सगळं कीर्तन बंद होते. तालुक्यात नाही, जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात नाही, कीर्तनच नाही. सगळ्यांना इच्छा असून कीर्तन चालू नव्हते, अपेक्षा होती पण कीर्तनच चालू नाही. सगळ्यांचे दिवस बरे होते, शेतकऱ्यांचे बरे असतील, सगळ्यांचे बरे असतील, पण आमच्या कीर्तन करायचे नाही वाईट दिवस. ती आता सहाने कुटुंबानं सुरुवात केली म्हणजे थोडा आधार आला. विठाला श्राद्ध कुणाचं असतं याला उत्तर आहे का? आपली कीर्ती शिल्लक राहण्यासाठी श्राद्ध ही करावं लागतं. उत्तमची उरी कीर्ती माग, उत्तमची उरी कीर्ती आपलं श्राद्ध असतं. असू दे आता बोलू नका. एक तर लेट झालंय आता आता लेट झालं तरी कुठं काही काम आहे, काही काम आहे. आता असा कोरोनासारखा आजार आल्याच्या नंतर सुद्धा माणसाला जगायची इच्छा आहे. अजूनही माणसाच्या मनात अजूनही भीती आहे. अजूनही माणसाच्या मनात भीती असून सुद्धा माणसाला इच्छा आहे मला जगायचे. विठाला जगायचं असं तुम्हाला पुरावा आहे का? कीर्ती रूपाने शिल्लक राहावं. तुम्ही पहा, शिष्टी कुणाची तर नाथाची, बीज कुणाची तुकाराम महाराजांची, अष्टमी कुणाची कृष्णाची, नवमी कुणाची रामाची. रामनवमीला कृष्णाष्टमीला रामराजवाडे कृष्णबंदी खाली. आपलं जीवन तसं नाही. आपल्याला तीत नाही, आपल्याला तीत ठरवावं लागतं. ब्राह्मणांना सांगितली का मग तिथी ती. तसं संतांच्या तिथीला महत्त्वाचं आहे. जयंती सुद्धा पाहतो, हनुमानाची जयंती, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, शंभराजींची. आपलं कुठं काय, आपलं श्राद्ध किंवा धावा. विठाला दिशेने अवघड आहे महाराज. तुम्ही पहा बरं, सगळ्या काळामध्ये माणसाला ओळखायला बंद झाले का चालू आहे. आता तर माणसाचं प्रेमच संपलंय. तुम्ही तरी कसे का होईना पण श्राद्धाला आलात, नाही तर आता जवळजवळ श्राद्धाला सुद्धा लोक येते. आता काय येते नाही माहिती आहे, माणसाला संपर्कच नको वाटते. कुणाचा? माणसाचा. विठाला मोबाईलचं लावले बरोबर. मी म्हणलं तुम्हीच कसं वाटत होतं. हां, सारखं स्वर वाजत होता. आत्ताच्या काळामध्ये आपल्या वडिलांविषयीचं प्रेम, वडिलांविषयीचं जीवाला, वडिलांनी केलेला त्याग, माझ्या वडिलाची मिराशी का देवा, तुझी शरण सेवा पांडुरंगा. परंपरा जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आम्हाला वडिलांची कृपा आहे. आणि सगळ्या जगामध्ये कोणतंही दैवत असू द्या, बरं काही कोणतंही दैवत असू द्या, देवानं तुम्हाला सांगितलं. आता सगळे देवाचे मंदिर आज बंद आहेत का चालू आहेत? बंद आहेत. आता जरी चालू केले तर आजही आळंदीला आज जाता येत नाही. आज का जाता येत नाही? तिथं गर्दी करायची नाही म्हणून जाता येत नाही. मग खरं सांगा, आळंदीची माऊली आजही प्रत्येकाच्या घरात आहे आईच्या रूपाने. विठाला पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा किंवा तुळजाभवानी माता आईच्या रूपाने घरात आहे. पांडुरंग पिता आहे, रखुमाई माता आहे. इकडे कुठं जायची गरज नाही. नव्हे ते साया असं सुखी येतो घरात. आणि ज्यांना घरात देव दिसला त्याला दुसरीकडे कुठं शोधायची गरज नाही. विठाला आता शोधायला लोक निघाले. देव पाहायचा आहे, देव पाहायचा, पण कुठं पाहायचं आहे? आता तीर्थयात्रा बंद आहेत.
इकडे तिकडे जाता येत नाही तरी लोक देवाचं चिंतन करतात. पण कोणत्या देवाचं? जो कळला पाहिजे तो याच्यात आहे, हा आता कळलाय. कारण 6-7 महिन्यानंतर देवाचं बंद दार असल्याच्या नंतर सुद्धा रस्त्यावर उभा राहून 200 पोलीस मेले, मिलिटरीवाले ह्याही काळात शहीद झाले. जगाचं कल्याण करण्यासाठी माणसाचा जन्म असावा. नसन कळत महिलांना. तुम्हाला ऐकायला येतं नाही? आई ऐका बरं का, तुमच्यापैकी अशी कोणती सून आहे रोज सासूला आंघोळ घालते? बोटवर करा बरं. अय सुना नाही बरं नसू द्या माझी आई. तुम्ही सासूला आंघोळ कवा घालणार? मेल्यावर. हां मग कळला तुम्हाला देव. लई कठीण. आता कालचं सांगतो तुम्हाला. मी बिडवून निघालो ना इकडं. आमचा मुलगा मला म्हणत होता मला यायचे पप्पा मला यायचे. मी म्हणलं अरे चल बुवा. त्याची मम्मी त्याला म्हणायची तू नको जाऊ तुझ्या बाप्पाला जाऊ दे. ते म्हणलं तू पप्पाला जाऊ म्हणते मला का नको म्हणते? ते म्हणली त्यांचा विमा काढलेला आहे. एक प्रेम पाहिलं प्रेम काही नाही. तुम्हाला वाटलं नाही माझे जीव मला नाही जीव लावतात माणसं नाही नाते संबंध सांभाळतात. तुम्हाला जर असा भ्रम झाला ही माझ्यावर लई जीव लावतात फक्त तुम्ही पॉझिटिव्ह निघा एकही तुमच्या जवळ येत. तुम्ही पॉझिटिव्ह झाले कळले की सगळे तुमच्यापासून दूर जातात. याचं कारण कळलं का? हे सर्व पैसे की बाई. आई रे बेईमान दुनिया आई रे आई सुद्धा स्वार्थी. आताच्या काळात वडील सुद्धा स्वार्थी आहे. ते म्हणतात वडील कसे स्वार्थी? पोरग पॉझिटिव्ह निघालं बाप दवाखान्यात जातो का? डॉक्टरचं पोरग पॉझिटिव्ह निघू द्या जातं का बाप? संपत्ती धन किती असतील आमच्याकडे 1500 कोटी रुपयाचा मालक मिळलं प्लॅस्टिकमध्ये बांधून आणलं. आम्ही लांबून फुलं टाकले जवळ कुणी आलं नाही. रडणारे जवळ नव्हते. नाही रडणारे लोक होते ना. नाही महाराज सर सांगा तुम्हाला माणसाला माणूस आता कळला. आणि खरं तर पहिला माणूस मनानं दूर गेलता आता शरीरानं दूर गेला. विठाला पहिला माणूस मनानं दूर गेलता आता शरीरानं दूर आहे. शरीरापासून लांब आहे. आता माणसापासून माणसानं अंतर ठेवायचा. पहिल्या काळात कधीतरी माणसं म्हणायचे पहा माणसं म्हणायचे एखादी माणसं बोलायला नाही का एखादा जर शिकलं का शिकलं नाही कळलं तुम्हाला सट शिकलं म्हणजे माणसं शिकलं तर माणसं काम नाही का? खरं बोललं. आता तुम्ही पहा बरं सट शिकलं माणसं म्हणजे बाजूला सारखा नाही तर 3.5 लाख जाते. आता जर शिकलं आता जर कोणी खोकायला लागले तर माणसं म्हणजे बाजूला सर तू मध्ये येऊ नको. प्रेम संपलो आणि शरीर कसे माहिती का? नशिवंत देह Thank you.
ह्याचं प्रेम संपलंय. उगं सरकारचं बजेट बरं होतं, चांगलं काम केलं म्हणून आपण आता जगलोय आणि श्राद्धाला आलोय. नाही तर सरकारचं जर काम डुप्लिकेट झालं असतं आणि सरकारी यंत्रणा जर मदत केली नसती आणि त्याच्यात जर खोट निर्माण झाली असती तर आता माणसं जगले. काल एकाला मला शेतमणी महाराज कोरोना कवा जाणार आहे हे मिळालं सगळ्याला घेऊन जाणार आहे. तो मला काय म्हणले हो सगळ्यांना घेऊन जाणार आहे. ते मला कुणीच नाही राहणार. मी एक सुद्धा नाही राहणार. तो म्हणला तुम्ही, म्हणलं मी नाही. तो म्हणला मी, तो म्हणलं तुम्ही नाही. तो म्हणला मग मी जाणार आहे तुम्ही जाणार आहे. लय मोठे हसायचं ते. त्याला म्हणलं तो हसतो का? ते म्हणलं माझ्यानंतर कुणीच शिल्लक राहणार नाही म्हणून मला हसलं. जर माझ्यानंतर कुणी शिल्लक राहिलं असतं तर मग मला दुःख वाटलं असतं. याचं उत्तर कळलं का? माझ्यानंतर कोणी शिल्लक राहावं असं कुणाला वाटत नाही. सहज आहे का? आपल्यानंतर कुणीतरी शिल्लक राहावा अशी सगळ्यांना अपेक्षा आहे. पण आता शिल्लक राहणार काय? एखाद्या घरामध्ये लागण झाली तर 5-6 जण पॉझिटिव्ह निघतात. कोण शिल्लक? कधी कधी शरीराची प्रतिकारशक्ती चांगली असली तर जीवन आहे माणूस, नाही तर काही खरं नाही. मग ऐका बरं का, आत्ताच्या काळामध्ये ईश्वर कसा आहे एका वाक्यात आहे का? ईश्वर 2-3 मुद्द्यावर आहे. आता एक, अंतर लांब ठेवायचं, तोंडाला मास्क लावायचं आणि सॅनिटायझर वापरायचं. हे 3 गोष्टी केल्या हेच कोरोनावर औषध आहे. नाही तर याला ईश्वर अजून नस नाही ना, अजून नाही. याचं उत्तर कळलं का? अंतर ठेवणे, आपली सुरक्षा राखणे. त्याच्यापेक्षा पहिल्या काळापासून महिला थोड्या हुशार आहेत आपल्यापेक्षा, पुरुषापेक्षा. तुम्ही पहिल्यापासून तोंड बांधितात, आम्ही आता बांधायला तरी आमचा असा प्रॉब्लेम झालाय. कान दुखत येत, हवा मोकळी येत नाही. तुम्ही लय हुशार, पहिल्यापासून तोंड बांधायचे. आम्हाला तर अडकुणाचा लागला माहिती का? बैलाचा. बैल तोंडाला काय लावायचे? बैल मुसके आणि भरल्या पिकातून न्यायचं. बैल म्हणायचं मला एक घास खाऊ देत नाही. मग बैलांना 1000-2000 वर्षापूर्वीपासून श्राप दिला की आता माणसाला लागलाय. आता प्रत्येक माणसाला तोंडाला काय? कालची घटना आहे बीडची. आंबेजोगाईमध्ये पुढं पोलीस दिसला आणि बाईक आले माहिती का? पोलीस दिसलो तिनं म्हणलं काही कर पण आता तोंडाला काही नाही बांध ना. तिनं स्कार्फ काढलं त्याचं तोंड मागून आवडलं पुढं. ती बाई थोडी आडमुठी होती, तिनं डोळ्याशीच बांधला गेली. दोघंही मोटरसायकल खाली पडले. मला सांगा फक्त पोलीस दिसलं म्हणून तोंड बांधलं काय म्हणजे? अरे शरीरासाठी बांध, कुणाची भीती म्हणून नाही बांधायची. उत्तर नाही का? श्राद्ध ही कुणासाठी आहे का? गेलेल्या व्यक्तीसाठी नसून ती आपले नातेसंबंध सगळे बनवायचे. त्यांच्या निमित्ताने यांच्या निमित्ताने त्यांना 2 घास खायला द्यायचे. आणि एक उत्तर आहे का? तुम्ही जर याच्यातनं काही घास खाल्ला तर त्यांना ती आशीर्वाद लागते, नाही तर नाही. काही माणसं इथं येऊन कशी जातात पण खात नाही. इथं येऊन का जातात त्यांना विचारलं, आम्ही खात नाही. आज एकादशी पवित्र काळ आहे. आता मग कणिक नव्हती ती म्हणजे एकादशी तिचं तिकडेही काही नाही. यालाही वाढा लावा, त्याला पक्वा झाला काय लागणार आहे? त्याला कणिकच लागणार आहे. त्याला काही गरज नाही एकादश असू काही. एकादशी दिवशी पक्वा झाला जरा फराळ घ्यायचं. याला उत्तर आहे का? तुमचं जीवन माझं जीवन एकादश मानतं, पण मी याच्यापेक्षा सहसन पाहिजे. एकादश मध्ये असणार आहे पण शरीर नाही. शरीर परत नाही ना, म्हणून शरीर ही उत्तम चांगलं आहे आणि हे पुन्हा शरीर उत्तम चांगलं. पण हे परत नाही, आता मिळालं नाही. त्याला कळू येईल अंत काळी प्राण पडले याची वेळी राहती निराळी प्रांडा पोरे सकळ. हे आता कळले. त्याला अभंग वगैरे लावायचा. विषयाचे समसुख बिघडाचे भाऊने कौनाचे बाई बाप
मास्क लावलेलं पोरगे इकडलं ए मा इकडचं बाटली घेऊन बसलेलं असं गेलातच नाही. ए बाटली घेऊन बसलेलं पोरग उभा राही रे तू. हा काय नाव तुझं? सहाने. बाळा मला सांग बरं, आपली मम्मी मावशी आल्यावर स्वयंपाक चांगला करते का आत्या आल्यावर? तो बापच निघाला. हे सहाने कुटुंबातलं नाही ना. हा म्हणूनच नेमकी त्याची मम्मी इथं आलेली असा. त्याची मम्मी काय म्हणजे माहिती का, बया बरी झाली लाज वाटली माझी. बोललायच म्हणलं बोलत होतं त्याला. परत एकदा उठ रे ए सहाने आणि एकदा उठ एकदा. हा तुला लग्न करायचं का नाही? करायचं का नाही मोठेपणी लग्न? हा उभा नाही. बरं तुला लग्न करायचं म्हणजे 2 पुरी बघायला, एक काळी माझ्यापेक्षा काळी आणि एक अशी गुरी की आरोप लेकर आहे. पण गुरी रोज भांडणार आणि काळी आयुष्यभर तुझ्यासोबत राहणार. तुला कोणती बाईक करायची, काळी का गुरी? तो म्हणला भांडूचा पण गुरी पाहिजे. आणि हे 5-6 महिने आता ते असं झाले, या 10-5 वर्ष त्या बी मिळणार. आज कुणाच्याही घरी गेलं, श्राद्धाला जरी गेलं, कुठेही गेलं तर बायाच्या डोक्यात काय, पुरुषाच्या डोक्यात काय आहे का कुठं? अहो पोराचे बाप काय म्हणते माहिती का आम्हाला? गरीबाची बाप. अरे भाऊ पुरीचा बाप गरीब पुढे आता. पुरीचा बाप जेवढा आता काळात श्रीमंत तेवढा बाप, पोराचा बाप गरीब आहे, दरिद्री आहे. तो काय म्हणतो माहिती का, आपल्याला काही नको, फक्त मुलगी पाहिजे. ती अजून काय म्हणतो माहिती का, काहीच नको, आम्ही सगळं करतो, फक्त हो म्हणा. पुरीचा बाप म्हणतो भाऊ हो नाही, अजून पुरीचं शिक्षण राहील. याला उत्तर आहे का महिला प्रश्न मंडळी? हे तळतळाट आहे. तर आपण केले कर्म झाले त्याची भोग, कीर्ती शिल्लक राहण्यासाठी चांगलं फळ असावं लागतं. नसेल कळत तर शेवट सांगतो. आता ही सगळे मंगल कार्य तिथं, पण कुणाच्या नावाने? इथले सगळे मंगल कार्य, पण कुणाच्या नावाने? गणपतीचे. माणसं काय माहिती विघ्नहर्ता जायचे. हा माणूस म्हणलं ना, नवीन माणूस म्हणलं ना, विघ्नहर्ता कुठं? गणपतीच्या पुढं गणपतीच्या पुढं. याचं उत्तर कळलं का? सगळे लॉन्स बाप्पाच्या नावाने आणि देवाच्या नावानं का? याला उत्तर कळलं का? देवाचं सानिध्यात असलं तर त्यांचं नाव असतं. तुम्ही पहा, पैठण कुणाचं? लोक म्हणते नाथच. आजही आळंदी कुणाची? लोक म्हणते माऊलीची. आजो शिर्डी कुणाची? साईबाबाची. आणि आजही तुम्ही बारामती कुणाची म्हणा, कुणाची म्हणते? नाव असतं. तुम्ही पहा, उत्तमाची वरी नाव शिल्लक राहण्यासाठी त्याचं कर्तव्य लागतं. बापाचं कर्तव्य बापाने पार पाडलं की जीवन बदलतं. बाप कसा असतो की गाणे बघा, तुम्ही सुंदर आपण म्हणत असतो.
बाप जागतो म्हणून घर झोपती खुशाल, बाप जागतो म्हणून घर झोपती खुशाल. तुम्ही म्हणता बाप कोणचा? एक वाक्य नाही का? छत्रपती शिवाजी महाराजांना दिल्लीहून माघारी येताना आग्र्याहून शंभूराजांना मारतील ही भीती होती म्हणून शंभूराजे मेलेत, शंभूराजे गेलेत हे छत्रपती शिवाजी महाराजांनी घरी आल्यावर सांगितलं. आऊसाहेब रडायला लागल्यावर आऊसाहेबांना सांगितलं छत्रपती संभाजीराजे सुरक्षित आहे, तुम्ही काळजी करू नका. पण महिला मंडळ ऐकलं का? पोटचं पोरग मेलंय. सांगणं सोपं आहे का? नुसतं सांगितलं नाही तर स्वतःच्या सुनेच्या कपाळाचं कुंकू पुसावं लागलं, मौत करावी लागली, सावरलं आणि त्या मुलाचा धावा सुद्धा केला. संभाजीराजांचा धावा जिवंतपणे केलाय. पिंड ठुले, कावळा येत नाही म्हणून प्रत्येक माणूस पाया पडायला येतोय. 4 राण्या होत्या, 4. तशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या 8 पत्नी आहे, पण 4 जिवंत असलेल्या त्या स्त्रियांना प्रत्येकीला वाटायचं मी पाया पडून यावं. मी पाया पडले की माझ्या शंभूराजाचा आत्मा तृप्त होईल. शंभूराजे जिवंत होते म्हटले. आई ऐका बरं का, आपण जे नाही का धागाला पाहतो महिला पाया पडत जातं ना, तिथं 2-3 महिला पाया पडायला गेल्या तुम्ही बघितलेले. कोणत्या ऐका? ती मालिकेत आहे, वाचनात आहे. सैराराणी साहेब ज्यावेळेस पाय पडायला जातात त्यावेळेस रडतात, इतके रडतात पण कावळा येत नाही. पुतळाराणी साहेब जातात ते पाया पडून येतात तरी कावळा स्पर्श करीत नाही. हे सगळ्या घटना आहेत. औषध गेलेले नाही तिथं. येसूबाई गेल्या, वय लहान आहे, पती मरून गेलाय, कपड्याचं कुंकू पुसलाय, पाबर का, आणि पांढरं पातळ अंगावर आहे. आजीलाही पांढरं पातळ आहे आणि नाचनालाही पांढरं पातळ आहे. अशी अवस्था निर्माण झाली तरी कावळा आला नाही. कावळा शंभूराजे जिवंत असलेले येईलच कसं? याचं उत्तर कळलं का? आपलं पोटचं पोरग गेलं आणि त्याचा विधी करताना किती मोठा त्रास झाला असेल त्या बापाला, याच्यासारखं किती मोठं दुःख आहे. तरी ती कर्तव्य पार पाडण्यासाठी, देश टिकवण्यासाठी, माझा मुलगा राहावा, मुलाविषयीचं प्रेम आहे म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये बाप कसा असतो अभंगाचं पहिलं असेल. तुम्ही एवढ्या माझ्या आई आहेत हे कोणी तुमच्यात नाही एखादं आपले पोरं याच्यात नाही आहेत आणि तुम्हाला सहज सांगू का संपत्ती आई एका बाजूला आणि मुलगा एका बाजूला नसून कळत तर सांग काही तुमच्या गळ्यात सोनं तुम्हाला जास्त आवडतं घरात मुलगा आवडतो
मुलगा. तुमच्याकडे 100 तोळे सोनं आहे, मुलगा नाही, उपयोग आहे का? मग सांगा बरं मला, तुम्ही 100 तोळे सोनं एका बाजूला, मुलगा, मग तुम्ही कोणतं उचलणार? हा, मुलगा. सोनं नाही ना, मग हाय तेवढं देऊन टाका मला. आता तुम्ही जर नाही घेत म्हणजे देऊन टाका ना. आता काय, तुम्हाला लय आवडतो मुलगा, पण उत्तर आहे का संस्कारिक मुलगा आवडतोय, बरं का? बघा अजून एक मुलगा आहे त्याला, आईला नुसता संस्कारिक नाही, तर आईकडे 2 मुलं आहेत, एक दारुडे आहे आणि एक वारकरी. वारकऱ्याकडे संपत्ती कमी आहे पण संस्कार आहे, दारुड्याकडे संपत्ती जास्त आहे पण संस्कार नाही. तो निर्देशनी नाही, हा निर्देशनी आहे. आता वारकरी मुलाला आईचा जिव्हाळा चांगला आहे पण तिचं सगळं प्रेम कुणावर आहे? ती काय म्हणते माहिती, तिला जर शेजारी बसली म्हणली ना, तो आपल्याला काल कीर्तन देत होता, ती म्हणते त्याचं काही नाही का, पण हात येतोय ना याचं वाईट. आई मला खरं सांगा, 2 मुलं आहेत, 2 मुलं आहेत, एक नोकरीला आणि एक घरी, आणि तुम्ही घरच्या मुलापाशी राहत्या, बरोबर आहे. पण खरं सांगा मला, नोकरीवाला लांब आहे तरी तुमचं प्रेम कोणाकडे जास्त? घरच्याकडे. त्याचं काही नाही, त्याला भरपूर आहे सगळं, बाई याची पोरगी लग्नाला आली, मला याची काळजी वाटते का नाही काळजी? तुम्ही काही करा, तुम्ही त्या नोकरदाराचं उरलेलं शिबिर कुणाला देणार? समजा 10 महिने त्याच्या उरल्यात आणि तो तरी नाही, हे तुम्ही काय म्हणणार? धाकट्याला तेवढ्या महिने घे आणि तो काम आवरून घे, मी त्याला आवल्यावर सांगत की तुमचं प्रेम समसारखं आहे, पण तुम्हाला दारुड्या विष्णी मुलगा जास्त आवडतो का नाही? त्याची विषयी जिव्हाळा जास्त, त्यानं तुम्हाला श्या देऊ द्या. अहो एका बाईला पोरांना उचलून लागतील, शेजारी तिला काय माहिती, काय तुला अक्कल नाही का? तू आज पोटी त्याला जन्म दिला, तू त्याला 3 वर्ष दूध बांधलं, तुझ्याच पोरानं तुला मारलं, ती काय म्हणली माहिती, माझं आहे ना मला मारू दे. तिने एक लय उदाहरण गोड दिलं. तिने उदाहरण काय दिलं माहिती, ती म्हणली बोरीला बोरं लागली, बोर कळते ना, आणि बोरीची पोरं पिकले, आणि पिकलेलं पोरं खाली पडायला पोराने काय मारला? दगड मारला. दगड मारल्या बोरीने काय दिलं? दगड मारला बोर दिलं का नाही बोर? मग याचं उत्तर कळलं का? बोरीसारखी आई आहे, दगड जरी मारला तरी फळ देणार, दगड जरी मारला तरी फळ देणार. ही झाडाची वृत्ती, आई झाडासारखी आहे, आई नदीसारखी आहे, वडील सुद्धा तीच अधिकार आहे. तुम्ही पहा, अनेक घटना त्याला सगळ्याला विनंती करतो, ज्याला बाप जिवंत आहे त्याला कळत नाही, ज्यांना सासू जिवंत आहेत, आपल्याकडे सुद्धा सगळ्या सुना सासूला नवं लुगडं घरातलं कवा देते? 2-3 सुना शेजारी, म्हातारी पडित आहे आणि म्हातारी जिवंत आहे तेव्हा लुगडं देते का गेल्यावर? म्हातारीने असेल कवा? आम्ही त्या दिवशी मौतीला गेलो, म्हातारी पडीतली बाहेर गाडीने आणलेला आणि 2 मुली त्या म्हातारीला लई रडायच्या. त्या मुली काय माहिती काय अवस्था झाली माझ्या आईची. आपलं मी शेजारी बसलो होतो, मला काही दुःखात बोलता नाही आलं, पण पुरी म्हणायचे बाबा आमची आई आम्हाला केव्हा म्हणलं बोलत होती तेव्हा तुम्ही नाही आल्या, आणि आता पार आले मौतीला. पण त्या महिलांना लाज कशाची वाटली माहिती, मुलींना. माझ्या आईच्या अंगावर पातळ साधं होतं ना, फाटलेलं ना, नाही सुनाने हुशार, ह्या 3 लुगडे आणली, पण थोरली काय म्हणजे माहिती का, मान मोठा आहे, मी आकरेस चांगलं आहे, मीच घालणार. ती दाखती म्हणजे तुला आकल का, मी 21 चांगले, मग ती तिच्यापेक्षा शाळी होती, ती म्हणजे 36 चांगलं. तिघीचे लुगडे म्हातारीला पण कवा दिले? काय अर्थ त्याला? याला उत्तर आहे का बरं का? तुमच्या घरावर संपत्ती, तुमच्या घरावर नाव नको आहे. काही लोक घरावर मात्र पित्र छाया नाव टाकतात, काही लोक गाडीवर नाव टाकतात. उत्तर आहे का? गाडीत मायबाप पाहिजे, गाडीवर नाव नसेल तरी चालतं. घरात मायबाप पाहिजे, घरावर नाव असलं पाहिजे असं काही नाही. नाव नसू दे, आपण आई पाहिजे, नाव नसू दे. महिला मंडळ ऐका बरं का, मी तुम्हाला खोटं बोलत नाही. आता माणसाचं प्रेम संपलंय म्हणून सांगत. तुम्ही सांगा बरं, तुमची आई आणि आमची आई काही फरक आहे का? स्त्रीच आहे ना, मग सांगा बरं मला, तुम्हाला तुमची आई आल्यावर बरं वाटतं का आमची? जाऊ दे, तुमचं ते सोडून आता आपण सांगू. आता सगळे पुरुष आहेत, माझे मोठी माणसं सगळी माझ्यापेक्षा. आपली मंडळी आनंदी का वाचते? तिची आई आल्यावर का आपली? आमच्याकडे सुद्धा आता 300 किलोमीटर लांब आहे. आमची सासू जर इकडे आली ना, आमची मंडळी नुसती भुकती, चहा करू का, दूध करू का, कॉफी करू का. मला तर वाटतं म्हातारी काही 2-4 दिवसात जाते.
का हो 10-12 दिवस म्हातारा राहिली ना वजनात वाढ होती म्हातारी आणि महिना 2-2 महिने इकडं याचं उत्तर कळलं का ही माणसं सुखी नाही स्वार्थी पण जी निस्वार्थी लोक आहेत का त्यांना प्रेम कळत नाही त्यांचं प्रेम कळत नाही नसेल तर तुम्हाला पुरावा देतो बघायला आई सख्खी गेली होती कुणाची 100 आली आई सख्खी होती का आई सईराणी शेतकरी गेल्या होत्या आधी पण आई सावत्र होत्या पण पुतळा राणी साहेबांना जे जिवाळा होता ते कुणाला होता पण तुम्ही पहा बरं आई कशी असावी याला किंमत आहे वडील कशी असावी त्याला किंमत आहे त्याला दिसत आहे का चष्म्यातून काय क्वालिटी त्याला चांगलं मेकअप चांगलं गोड बी दिसते त्याला चष्मा आता त्याला ती रंग चांगला असल्यामुळे काळा चष्मा चांगला दिसायला आता माझ्यासारख्याला काळा घातला असतं तुम्हाला नसेल कळतं सांगत असं जाय मी एकाला काल परवा दिवशी गाडी घेतली एकाने ती काळी बाहुली बांधली काळी बाहुली असते ना गाडीला बांधायची मिरची लिंबू मी म्हणलं हे का बांधते ते म्हणजे गाडीला नजर लागू नये म्हणून बाहुली बांधली मी आपल्या घरी गेलो आईने मला म्हटली भाऊ कीर्तन करून आला तुला ताप का आली म्हणलं काय झालं काय कळत नाही म्हणजे तू दिष्टावला असतो मला म्हणली आई मी म्हणलं इतका कलर लागला आणि काय याला उत्तर आहे का तुम्ही कसे आहात तुमचं गुण महत्वाचं आहे तुम्ही शरीराने कसे असू द्या गुणाला नाही महत्वाचे आणि बघा सध्या किंमत गुणाला आहे का शरीराला आहे गुणाला तुम्ही मुलगी रूपाने पाहते का गुणाला मुलगी पाहते का 2-4 मुली काय पाहते रूपाने का गुणाने पाहते आणि ज्यानं रूप पाहिलं का नाही कसलं काम जवळजवळ तुझे रूप चित्ती राहो की तुझे नाम